नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला आज आपण काय करूया हा मी विचार करत होते, पण मला जागृतीची आठवण आली की जागृतीला एक मेनू येत नाही। ती मला सकाळीच बोलत होती, अगं मम्मी मला हे येत नाही ग, माझ्याकडून असं का फसतं। म्हणलं ठीक आहे, त्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन काढूया। तर म्हणून मी त्यासाठी आज जी रेसिपी घेऊन आली आहे तर ते तुम्ही पहा। आणि महत्त्वाचं म्हणजे आता आषाढी एकादशी आहे, तर विठ्ठल रुक्माईला नमन करून मी आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। तर चला आपण आता त्याचे साहित्य आणि कृती पाहूया। तर हे आहेत साबुदाणे। हे साबुदाणे मी 4 तास भिजत ठेवले आणि हे बघा आपले साबुदाणे पूर्णपणे भिजलेले आहेत। तर अशा प्रकारे आपण हे साबुदाणे घ्यायचे। त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतलेत, मीठ घेतलंय आणि शेंगदाण्याचा कूट घेतलाय। आता तुम्ही म्हणाल की हे 3च साहित्य, तर हो हे 3च साहित्य आहे। कारण काय, उपवासाला मी जिरं खात नाही, त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा खात नाही। त्याच्यामुळे आमच्या म्हणजे कसं आमच्या गावा साईडला ज्याप्रमाणे करतात ना त्याचप्रमाणे मी फक्त 3च पदार्थ घेऊन हा मेनू बनवते। आता तुम्ही म्हणाल हा मेनू काय, कशाला मी सिक्रेट ठेवू, मी तुम्हाला सांगतेच ना। आमच्या जागृतीला साबुदाणा वडा येत नाही, त्याला कारण काय आहे, ती साबुदाणा वडा बनवते पण तो तेलात सोडला की फटकन फुटतो। तिला मी किती वेळा आयडिया दिलेल्या आहेत पण ती काही सक्सेस होत नाही। तर चला त्याच्यासाठी जरा हटके करूया आपण। तर चला करता करता मी नावही तुम्हाला सांगते, आता वेळ घेत नाही कारण मला असं झालं मी कधी खाईल। तर चला आपण कृती करूया। तर मी हे सर्व साबुदाणे घेत नाहीये, मी हे थोडे साबुदाणे घेते कारण जास्तीची मला गरज नाही, एवढेच केले तरी आम्हाला दोघींना बस आहे। त्याचबरोबर हे मी त्याच्यामध्ये 2 बटाटे कुस्करून टाकणार आहे, भले तुम्ही किसून टाकले तरी उत्तम। आणि आपण हा शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे, तो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाका, जास्तही करू नका आणि कमीही करू नका। तर मी आता पहिल्यांदा हे साबुदाण्यामध्ये हे बटाटे कुस्करून घेते, एकदम छान स्मॅश करून घ्यायचे। की जेणेकरून बटाटा आणि साबुदाणा हा एकजीव झाला पाहिजे। तर आता आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकूया, जेवढा पाहिजे तेवढाच टाकूया, अतिप्रमाण पण करण्यात अर्थ नाही। माझ्या मते हा मला सर्वच लागणार आहे। चवीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया। आम्ही ही उपवासासाठी मीठ वापरतो म्हणून ही बरणी स्पेशल बाजूलाच असते आणि फक्त उपवासाच्या आणि उपवासाच्या दिवशीच हे मीठ वापरलं जातं, तेही फराळामध्ये। हे बघा अशा प्रकारे हे संपूर्ण एकजीव करून घेतले। आपण आता तेल तापायला ठेवूया आणि तेल तापल्यानंतर करायला सुरुवात करूया। हे बघा हे अशा प्रकारे आपला साबुदाणा वडा गोल असतो आणि हे मी मुटके बनवते की जेणेकरून ते फुटणार नाही। साबुदाणा वडा गोल असतो त्याच्यामुळे तो फुटतो। आता ह्याला आकाराची गरज नाही, तुमच्या बोटांचे ठसे आले तर फारच उत्तम। हे बघा तेल तापलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल हे कशाबरोबर खायचं, तर शेंगदाण्याची चटणी बनवा किंवा दह्यामध्ये छान तिखट भुरभुरवून त्याच्याबरोबर खा, खूप छान लागतात। किंवा खोबऱ्याची चटणी बनवा त्याच्याबरोबर खा। आणि काहीच आवडत नसेल तर फक्त
तसेच का? मस्त. आता तुम्ही म्हणत असाल काकूंचं चुकलं. काय चुकलं? त्याच्यात तिखट टाकलं नाही. बरोबर आहे, पण मी मुद्दाम टाकलं नाही. कारण का? आपली परी तिखट खात नाही. खाते पण नॉर्मली खाते. पण म्हटलं नको, तिने खावं म्हणून मी त्याच्यात तिखट टाकलं नाही. तिच्यासाठी मी 2 मुटके बनवले आणि आता आमच्यासाठी मी त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे लाल तिखट का टाकलं? त्याचं कारण असं आहे, उपवास असतो दिवसभर आणि मग हिरवी मिरची खायची, पोटात आग पडते. लाल तिखटाने एवढी आग पडत नाही, म्हणून हे आपण लाल तिखट टाकलंय. आता मी गॅस थोडा फास्ट करते आणि हे आता तिखटाचे मी करते. आपल्याला असं वाटतं की कुठचाही पदार्थ कमी तेल असल्यामुळे खाली कढईमध्ये चिपकतो. तर आपण डायरेक्ट जर झाऱ्या लावला तर तो खरंच चिपकतो. त्याच्यासाठी एक आयडिया, कढई अशी पकडायची आणि असं असं तेल हलवायचं की आपोआप आतला पदार्थ हलला जातो आणि ते चिपकत नाही आणि सगळीकडून आपलं खरपूस होतं. हे बघा आपले छान आता हे तळले गेलेले आहेत, छान लालसर झाले. मुटके असल्यामुळे एकही फुटलेला नाहीये. आणि आता मी ते सर्व काढून घेते. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या परीचे जे 2 केलेले होते मुटके ते मी आधीच बाजूला काढून ठेवले. आता मी हे काढते. आवाज बघा, छान क्रिस्पी झाले. तर अशा प्रकारे मी सर्व मुटके करून घेते आणि छान खरपूस तळून घेते. सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपले हे साबुदाण्याचे मुटके तयार आहेत. तुळशी वृंदावनाला मी नैवेद्य दाखवलेलाच आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते ते किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेत. हे बघा, त्याचप्रमाणे आतमध्ये एकदम सॉफ्ट. तर अशा प्रकारे हे आपले साबुदाण्याचे मुटके तयार आहेत आणि आता त्याचा आम्ही आस्वाद घेतो. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. माझं काही चुकत असेल तर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तोपर्यंत विठू माऊलीला नमन करून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.